आजच्या व्हिडिओची सुरुवात ना देवापासून करूया. आज आहे एकादश आणि 2 दिवस झालं कसं झालंय माहिती का, माझं 2 दिवस झालं खिचडीच बनवायला चालू आहे. तर काल माऊलीच्या पप्पांचा शनिवार, काल पण खिचडी बनवली आणि आज पण सगळ्यांची एकादशी बघा. तर आज पण सगळ्यांसाठी ना मस्त असं गरमागरम खिचडी बनवली आणि सोबत ना तोंडी लावण्यासाठी असं मस्त ताक बनवलं. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तसे आज सगळेजण श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजत बघा सकाळचे 8:30 पावणे 9 आणि आज सगळ्यांची एकादशी. तर सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे आवरून घेतलं आणि आपलं माऊली बाळ ना आज रविवार असल्यामुळं सुट्टी आज घरी. तर दररोज ना त्यांना सकाळची शाळा लागली, पण आज काय सकाळची शाळा नाही. तर आज सकाळची शाळा नाही. आज सकाळी सकाळी गरमागरम काय खाणार आहे माऊली? शाबू. शाबू बघा. आणि त्या दिवशी बापू ह्याला गेले होते ना, असं कर ना, बापू ह्याला गेले होते, आळंदीला गेले होते त्या दिवशी, देहूला आळंदीला गेले, बिजला गेले ना का नाही. असं छान ना आपलं विठू माऊलीची माळ आणलेली. ही कुठं आहे? विठ्ठलाची मूर्ती पडली. विठ्ठलाची ना एवढी छान मूर्ती होती ना, ह्याला छान असं मस्त मूर्ती होती बघा विठ्ठलाची. आणि सकाळी सकाळी आपल्या माऊली बाळाचं मस्त देवाचं देवपूजा जप वगैरे चालू असतंय. तर आता चला खिचडी खायची. आज उपवास आहे का नाही? सगळ्यांचे एकादश आहे. दात पडलाय ना, त्याच्यामुळे माऊली कसा लागतं भेटला बोलायला. एकच मशीन दात. तर चला गवताला जायचे. सकाळी सकाळी बरेच कामं आवरायचे आणि आज शेवाय करायला घ्यायचं होतं, पण काय झालं, गवताला जायचं ना सकाळी सकाळी शेवाया होतात बघा, दुपारनं होत नाहीत. आज स्वयंपाकाला सुट्टीच म्हणायचं आणि सकाळी सकाळी शेवाय बनवायला घ्यायचं होतं, पण आज शेळीला गवत नाही. तर गवत आणून ठेवा म्हणलं आणि उद्यापासून चालू करावं. आणि आज अक्षता माऊली घरीच होती, मला मदत झाली असती त्यांची, पण असं आता काय शेवाय करायचं, आजच्या दिवस राहून दिले कारण गिऱ्हाईक पण आलेलं. तर शेवायाचा गरा वगैरे मी त्यांना संध्याकाळीच आणायला लावला. उद्या सकाळी लवकर करणार आहे. सकाळी सकाळी 7च्या नंतर आणि 11पर्यंतच होतात आपल्या मस्त शेवाया. उन्हाच्या कडाक्यात अजिबात शेवाया होत नाहीत. आणि संध्याकाळी दुपारनं म्हणलं तर 3च्या 4च्या पुढं. तर आता माऊलीचे पप्पा चालेत फराळीचं वगैरे खाऊन अकलूजला. चला मला पण जायचं आहे गवताला. अजून कपडे वगैरे भिजत घातलेत, कपडे धुवायचेत आणि राहिलेलं काम ना आपली अक्षय करते. आल्यानंतर मला मिशनीवर बसायचं आहे. काल 2 ब्लाऊज शिवलेले आहेत, तर काल अजिबात व्हिडिओ शूट करणं झालं नाही. तर असं चला जसं होईल तसं, की जास्त आता कामं वगैरे असलं तर कामच करत बसावं लागते, व्हिडिओ शूट करता येत नाही. आणि कामाच्या गडबडीत व्हिडिओ शूट करायला असं वाटतं की नको करायला, तेवढ्या वेळेत होऊन जाईल आपलं काम, असं होते माझ्यासोबत. तर चला आता मला जायचं आहे गवताला आणि कपडे वगैरे धुवून घ्यावं म्हणलं आणि परत जावं. तर आज छान असं मस्त देवपूजा वगैरे केली, थोडीशी फुलं भेटलेली बघा. तेवढ्यात मन असं एकदम छान होतं की सकाळी सकाळी मला तर, आणि खरं सांगायचं म्हणलं तर मला फुलं असेल तर देवपूजा करायला आवडतं आणि जास्तीत जास्त. तर गुलाबाच्या झाडाला तर मी तुम्हाला दाखवते नंतर ना. आणि सारखंच ना आपल्या आंबे झाडावरती ना पत्र्यावरती सारखं आंबं पडायला लागलेत. आणि आता थोडंसं ह्यावेळेस भरपूर सारं आंबं लागलेले आहेत. गेल्या वेळेस म्हणलं तर अजिबात एक सुद्धा आंबा नव्हता झाडाला, तर ह्यावेळेस भरपूर असे आंबं लागले झाडाला. आणि आता कसं झालंय माहिती का, माझी सगळी कामं वगैरे आवरली बघा. आता मला जायचं होतं गवताला आणि काय म्हणतात ना, कामात काम असं दुष्काळात 13 महिन्यात. तरी ज्योतिषी सांगणार ना मामा आले होते, मग काय त्यांना का नाही चहा पाणी वगैरे आता करावंच लागन. आणि आत्यांचं म्हणणं होतं की आत्यांनी लगेच त्यांना बोलवून घेतलं बघा. तर पाया वगैरे पडले त्यांच्या सगळे पोरं वगैरे. आणि त्यांनी बघा जे म्हणजे की खंडोबाचा जे भंडारा होता ते भंडारा लावला सगळ्यांनी, सगळ्यांना. मग काय मी चहा वगैरे ठेवला, त्यांच्यासाठी चहा बनवला, पाणी वगैरे ठेवलं. आणि आत्यांचं आणि ह्यांचं बघा थोडंसं ना गप्पा चालू होतं त्यांच्यासोबत. आणि आता माऊलीचे पप्पा पण चालले होते बघा अकलूजला, पण मग काय ते मामा आल्यानंतर ना त्यांना पण थोड्या वेळ थांबावं लागलं. तर दारात ना दारावरती बघा ज्वारी विकणार एक माणूस आला होता. तर आम्हाला ज्वारी घ्यायचं होतं. मग काय माऊलीचे पप्पा परत ज्वारी बघायला गेले, तर ते सुद्धा ज्वारी बघितली, पण ज्वारी काय आम्हाला आवडली नाही बघा. ज्वारीमध्ये ना सगळी मिक्सिंग होती. आणि ना मामा जरा थोडंसं वेगवेगळं म्हणजे काय जरा थोडंसं सांगत होते. तर ही काय मला तर म्हणजे की विश्वास बसत नाही आणि मग त्यात तर माऊलीच्या पप्पांना तर अजिबात बसत. आणि आता कसं आहे माहिती आहे का, रविवारचा आणि सोमवारचा दोन्ही व्हिडिओ मग मिक्स असणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता वाजले बघा सकाळचे 5 5:15. आज मला शेवया बनवायच्यात ना, त्याच्यामुळे लवकर उठावं लागलं आणि स्वयंपाक वगैरे बनवायचा. आणि कालची एकादशी तर सगळं पारूस वगैरे झाडून वगैरे काढायचं सगळं. आणि रात्री उशीर झालता म्हणून ना भांडे वगैरे तशीच होती घासायची, तर सकाळी घासायला घेतले. आणि भांडे बघा सकाळीच घासायला घेतले. तर म्हणलं चला आता इथनं स्वयंपाक वगैरे आवरायचे आणि अक्षताला माऊलीला थोडंसं नाश्त्यासाठी पण आज काहीतरी बनवायचे. तर म्हणलं चला आज काहीतरी नाश्त्याला पण बनवू. आणि त्याच्यासाठी बघा सकाळी ना जेवढं लवकर उठलं ना तेवढी कामं उरकतात.
उठायला उशीर झाला तर अजिबात कामं उरकत नाही. मला इतका अनुभव आहे ना 100% इतका भरपूर असा अनुभव. आणि चंद्र ना एवढा अर्धा चंद्र दिसत होता. थोडासा व्हिडिओ शूट केला तर इतका अंधार पडला होता बघा. कोण सुद्धा उठलेलं नव्हतं अजिबात. आमच्यातलं तर उठलं नाही. आणि आत्यानं आता अलीकडं म्हणजे की एक आठवडा झाला आत्या दररोज 5 सव्वा 5ला माझ्याबरोबर उठत असतात, कारण त्यांना व्यायामला जावं लागतं सकाळी सकाळी. तर हे बघा दरवाजा वगैरे कोणीच तर उघडला नव्हता. बघेल तिकडं अंधार अंधार पडलेला होता. मग काय माझं सगळी कामं आवरून घेतली. तर थोडंसं बघा अक्षतासाठी माऊलीसाठी ना असं मस्त शिरा बनवायला घेतलं. आणि मी ना जरा बऱ्याच दिवसातून ना असं शिरा बनवायला घेतला आहे. तर आज मी मस्त जरा वेगळ्या पद्धतीचा शिरा बनवणार आहे. आणि डायरेक्ट बघा भाजून वगैरे घेणार नाही. अगोदर थोड्याशा तेलामध्ये तर मी इकडं ना 2 चमचे तूप घेतलेले. तर थोडंसं म्हणलं चला वितळू द्यावा. त्याच्यानंतर हे बघा गरा टाकला. आणि आता गरा टाकल्यानंतर ना थोडंसं एक 5 मिनिटं मी असं म्हणजे मंद गॅसवरती ना गरा भाजून घेणार आहे, कारण ते फुल गॅस वगैरे केलं तर व्यवस्थित भाजत नाही. तर हे बघा एवढं छान असं आपलं मस्त वास येत होते का नाही गऱ्याची. आणि दोडका वगैरे चिरून ठेवलेला बघा, दोडक्याची भाजी बनवायची होती. तर आपलं दूध वतायला गेले ना थोडंसं बघा शिंतोडं उडालं इकडं तिकडं. मग असं दूध वगैरे वतून ना थोडंसं खालीवर मिक्स करून घ्यायचं. तर एवढा छान वास येतं. आणि वरनं ना आपल्याला पाहिजे की तेवढी जेवढं जसं की गोड आवडतं ना तेवढं गोड म्हणजे की जास्त साखर कमी जास्त साखर करायची. तर आता बघा आमच्या सध्या ना गोड आवडत नाही जास्त कोणाला, पण माऊलीला गोड आवडतं म्हणून मी गोडच बनवणार आहे. आणि त्याच्यावरनं बघा थोडीशी वेलची छानसं बारीक करून टाकायची मिक्सरला. तर थोडीशी वेलची वगैरे टाकलं तर इकडं मी आईच्या म्हणजे की माझी आई जशी बनवते त्या पद्धतीचं असं मस्त तिखट वरण बनवायचे. तर मला अख्खं टोमॅटो आणि मुगाची डाळ दोन्ही एकत्र मिक्स मी शिजायला टाकलेले. तर म्हणलं चला तोपर्यंत ना दोडक्याच्या भाजीला असं फोडणी देऊया. तर आज मला खायचा होता दोडका. तर आज कसं झालं माहिती आहे का, प्रत्येकांच्या वेगवेगळ्याचं जेवण झाले प्रत्येकांच्या आवडीचं. तर एक म्हणते वरण, तर एक म्हणते दोडका, तर एक म्हणते शिरा. तर माऊलीला बघा छान टोस्ट खायचं होतं. तर माऊलीला म्हणणं होतं की मम्मी आज मला छान टोस्ट खायचं आहे. आणि सकाळी सकाळी ना इतकं बघा इतका उशीर होतो, इतकं गडबड सगळ्यांची अशी धांदल उडते. ते कोणाला काय पाहिजे असतं तर कोणाला काय पाहिजे असं होऊन जाते सकाळी सकाळी. मग काय सगळ्यांच्या हाताखाली करत ना इतका उशीर होतो. तर म्हणलं चला आज खालची एकादशी असल्यामुळे ना उपवास सोडायला भात वगैरे थोडंसं बनवावंच लागते. तर थोडंसं बघा जिरं आणि कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण टाकून असं भातासाठी फोडणी दिलेली मी. आणि 7:00-7:30ला ना अक्षदा माऊली जातात आणि त्यात मला शेवया बनवायला घ्यायच्यात. भरपूर शेवया आलेल्या आहेत. तर म्हणलं चला अगोदर सगळ्यात अगोदर ना स्वयंपाक बनवणं गरजेचं आहे, कारण पोरांना पण शाळेतनं आलेल्या जेवायला लागतं. तिकडं परत मी सांबार बनवायला घेतलं. आणि जे काय मगाशी मी अख्खं टोमॅटो टाकलेलं का नाही, ते मी अख्खं टोमॅटो चांगलं घोटून घ्यायचं बघा. डाळ आणि टोमॅटो एकजीव करून घ्यायचं चांगलं. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा सकाळचे 10 सव्वा 10. आणि आज सकाळी सकाळी सगळी कामं आवरली, लवकर उठून कपडे भांडे वगैरे सगळं झालेलं आहे. तरी बघा इकडं कपडे वगैरे झाले आणि आपलं भांडी पण झालेले आहेत. तर चला आजपासून सुरुवात करायची आपलं शेवया बनवायला. तर सकाळी सकाळी बघा घरा आलेला आहे सकाळी शेवया बनवायला. तर कालची एकादशीचा स्वयंपाक वगैरे सगळा बनवून घेतला. अक्षताला माऊलीला सकाळची शाळा होती, ते सुद्धा दोघं शाळेत गेलेत नाश्ता करून. तर आपल्या शेळीला म्हणलं तर गवत नाही. तर हे बघा आपली शेळी ना असं मस्त उन्हाच्या तरंगेला. तर एका ताईंचं म्हणणं होतं बघा गेल्या व्हिडिओमध्ये ना मी दाखवले होते आपल्या शेळ्या. तर माऊलीचे पप्पा ना अजून गेले नाही दाखवलंचला. तर त्यांना सकाळी सकाळी ना तर आज फोन आला तर भाडं आहे त्यांना. तर सोमवार असून आज आमच्याकडचा बाजार असून ना तर थांबलेत अजून माऊलीचे पप्पा जातील आता. आणि माझा अवतार म्हणलं तर हे असंच असते, अवताराकडे काय कोणी जाऊ नका. तर दररोज असंच असते माझा अवतार. सकाळी सकाळी कामातनं काय एवढं होत नाही. देवपूजा वगैरे सगळी कामं आवरून घेतली. आणि एका ताईंचं म्हणणं होतं का नाही, शेळ्या ताई तुम्ही उन्हातच बांधताय. तर शेळ्यांना बघा थोड्या वेळाने का नाही चिंचचं थोडंसं फांदी फुटलेली, त्याचं भरपूर असं ऊन येते. शेळी म्हणली तर ते गेटचा दरवाजा आहे का नाही तिथं तुम्हाला दाखवते पुढे जाऊ. आणि माऊलीच पप्पांना भाड्यानं सकाळ सकाळी जायचे ना, सॉरी सकाळ सकाळी नाही आज थोड्या वेळाने जायचे भाडं आहे. तर त्यांचं ना सकाळपासून आज जेवण झाल्यापासून ना काय नाही काय काम चालू आहे. आणि आज आमच्याकडे असं झाले बघा दुष्काळात 13वा महिना. सकाळी सकाळ बसून ना पाण्याची वाट बघते. आज काय 7-7:30ला पाणी येते दररोज. तर आज पाणी अजिबात आलं नाही. तर हे बघा असे आपले भांडं वगैरे घासून ठेवले, डेरा धुवून ठेवला आहे
भांडी वगैरे घासून ठेवलेत आणि बाटली पण भरायची होती माऊलीच पप्पांची, तर ते सुद्धा झालं नाही भरणं. तर पाणीच नाही, आज अक्षरशः प्यायला सुद्धा पाणी राहिलं नाही, सगळं पाणी ओतून दिलंय. आणि रोजच्या प्रमाणे का नाही रोज सगळी भांडी घासून हे करून ठेवलं, डेरा वगैरे स्वच्छ धुवून ठेवले. पण आज काय 8 वाजल्यापासून 7:30ला पाणी येते, 7:30ला 8ला, तर तेव्हापासून वाट बघतोय का नाही, अजून पाणी आलंच नाही. आणि माऊलीश पप्पांचं चाललंय काम, हे करायचं ते करायचं, जरा वायर वगैरे दुरुस्त करायचं चालू होतं. तर आपल्या शेळ्या दाखवते. एका ताईंचं म्हणणं होतं, ताई तुम्ही उन्हातच शेळ्या बांधताय, तर उन्हात नाही बघा, आता ऊन येते थोड्या वेळाने त्यांना. आव सॉरी सावली म्हणायचं होतं मला, ते ऊनच आलं, तर ऊन नाही सावली येते आता. तर माऊलीच पप्पा पण निघालेत. आणि सकाळी सकाळी बघा मला मैत्रिणीचा फोन आला होता, तिचा ब्लाऊज द्यायचा आहे, माऊलीच पप्पा तिकडूनच जाणार आहेत. तर मी शिवलंय बघा, काल परवा 2 दिवस ब्लाऊज शिवलेला आहे. तरी बघा असं एकदम साधा सिंपल गोल गळा काढून ना, असं आपलं तिचं रोजचं डेली यूजसाठी ब्लाऊज शिवलेला आहे. आणि आज तिचा फोन आला मला, तर हुक्क वगैरे बसवायचं राहिलं होतं, हुक्क बसवून घेतले. तर अजून 2 दुसरे आहेत ना, ते पण कट करून एक अर्धा निम्मा शिवून झालेला आहे. तर आज तर काय होत नाही, शेवया बनवायला घ्यायच्यात मला. दाखवते आता सावली ती माऊलीच पप्पांचं पण आवरले चाललेत. काय बघा असं उन्हाचा कडक व्हायला लागलाय, पण येते आता सावली. हे जे बघा चिंचचं जे फंद आहे ना, फांदी, तर इथं आता अशी का नाही थोडी थोडी पत्र्यावरनं इथं सावली ती पिल्लांना बसायला, करडांना. आणि आपल्या शेळीला म्हणलं तर हे बघा, शेळीला ही जी गेटची सावली आहे ना, त्याच्यासाठी ती शेळीसाठी ती बसती शेळी तिथं. चला असं ऊन व्हायला लागले. आणि मिशनीची सगळी साफसफाई केली, माऊलीच्या पप्पाने मला मदत वगैरे केली. तर चला इथलं आवरलं खालचं समजा. तर आता हे कसं झालं माहिती आहे का, पिठामुळे ना दररोज पीठ पडून पडून काय पीठ निघत नाही, कितीतरी झाडून झटकून घेतलं. तर आता मिशन वगैरे थोडंसं साफ करून घेते, पुसून वगैरे. तर ही तर आमचं दररोजच असते चालू, पण आता पण मला थोडंसं साफ करून घ्यावं, पुसून वगैरे भांडं वगैरे धुवून घ्यावं. आणि चला फॅन पण परत मला स्वच्छ करायचा आहे. आणि इकडं त्या मावशींचा घर आलेला आहे सकाळी सकाळी. तर अजून एक 2-3 तर अजून त्यांना शेवया बनवायच्या, तर अजून त्यांनी घर आणायला गेली. ती 5-5.5 किलो घर आहे, तर अजून त्यांना बनवायचं, तर अजून आणायला गेलेत. चला माझं पण आवरून घेते तोपर्यंत. झालं का पुसायचं? बाजूलाच काढला काय? थोडंसं चिकटपट्टी गुंडाळायला पाहिजे हो, हे जे ह्याला नाही, त्याला कुठं कट नाही, ते मोकळी वायर आहे म्हणजे कटली बघ. चिकटपट्टी लावलेली काय? थोडं जास्त आपलं गुंडाळी वरून वायर इकडे तिकडे होऊन. बरं असू द्या, इथं तर कट नाही की वायर कुठं. धरू लागू काय? तर चला सगळी तयारी झाली बघा माझी. तर सगळ्यात अगोदर ना मिशनीची पूजा करून घेतली. तर एक मावशी पण आले होते बघा शेवया बनवत, त्यांनी पण पूजा वगैरे केली. आणि परत ना आमचं पूजा करून झालंय का नाही, परत अक्षताच्या मैत्रिणीनं अक्षतानं दोघींना पण पूजा केलं, परत त्या मावशीने पण पूजा करून घेतलं. सगळ्यात अगोदर मी पूजा करून घेतलेलं. तर पीठ तर अगोदरच मी मळून ठेवलं, तर सगळी तयारी ना अगोदरच करून ठेवलेली, पीठ वगैरे मळून ठेवलेलं, बाहेर चटई हातरलेली, दोरी वगैरे बांधून ठेवलेली. आणि सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणलं तर फॅन लागतो, तर फॅन वगैरे जोडून घेतला. तर माऊलीच्या पप्पांनी सकाळी सकाळी फॅन साफ केला होता, तर फॅन वगैरे जोडून घेतला. तर आज थोडासा उशीरच झाला आहे बरं का, कारण पहिला दिवस आहे ना, त्याच्यामुळं उशीरच झाला आहे. तर बघा खूप छान असं पीठ वगैरे व्यवस्थित मळावं लागतं, कारण ह्याचा ना पूर्ण व्हिडिओ ना एक वेळेस तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल मी. तर भरपूर अशी ह्याची पण मेहनत आहे, असं की कुठलीच गोष्ट सहजासहजी होत नाही. तर अगोदर ना पीठ मळण्यात भरपूर असं मेहनत आहे. पीठ व्यवस्थित मळायला पाहिजे, पीठ व्यवस्थित मळालं तर आपली मस्त शेवई येते, नाही तर तसं पण शेवई येत नाही, पीठ मिशनीतच गुंतून बसतं. तर सगळ्यात अगोदर बघा मला पीठ मळायला ना भरपूर असा वेळ लागतो. तर हे बघा अशा पद्धतीचं ना पीठ मळून घेतलं, पीठ छान मळलं तर आपलं शेवई एकदम मस्त येते. तर आपलं शेवई पण म्हणलं तर एकदम खूप छान आपलं एकदम मोकळ्या सुटसुटीत अशा शेवया होत होत्या. तर हे बघा अशा पद्धतीच्या ना, तर कशा वाटल्या आपल्या मस्त शेवया, नक्कीच कमेंटमध्ये